गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर तुमचं परत एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज एकादशी आहे, त्याच्यामुळे आम्ही श्रीमद भागवत त्याचं पारायण करणार आहोत. तर चला, तर आता आम्ही पूजा करून घेतो. तर ही जी भागवताची पोथी आहे ही आम्ही वाचणार आहोत आज. ही संक्षिप्त आहे, संक्षिप्त भागवत आहे. हे 700 श्लोकी, म्हणजे छोटी आहे ही. याचं वाचन करणार आहे. तर हे जे भागवत आहे हे एकादशीच्या दिवशी वाचलेलं चांगलं असतं. तर आम्ही याचं वाचन करणार आहे आता. सगळ्यात पहिलं आम्ही एकमेकांना हळद कुंकू लावून घेतलं आणि नंतर आम्ही वाचायला सुरुवात केलेली आहे. तर इथे बघा, आपण जे काही वाचतो, देवाचं जे काही सेवा करतो, त्यातून आपल्याला भलेही चांगलं होत नसेल पण वाईट तर कधीच होणार नाही, हीच श्रद्धा मनात ठेवून आपण देवाची सेवा करायची असते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री गुरुदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कण्ठाटोपी चमाला दण्डकमण्डलुधर दयाकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थवतारक पाणिमां पाणिमां पाणिमां. तर वाचन करून झाल्यानंतर ऋतुजानी या गुरुवार असल्यामुळे ऋतुजा प्रसादासाठी शिरा बनवत आहे. तर गुरुवारी आम्ही आरती पण करतो आणि मग नैवेद्य म्हणून असे शिरा बनवला होता. तिला बोली तोपर्यंत शिरा बनवून घे, तोपर्यंत ती शिरा बनवत आहे. आणि मग शिरा बनवून झाला की नंतर मग आम्ही आरती करणार, नंतर मग प्रसाद म्हणून ठेवणार शिरा. तर अशा पद्धतीने बघा, ऋतुजाने एकदम थोडंसंच आम्ही बनवतो, जेणेकरून आम्ही घरातच खाऊन पूर्ण म्हणजे लगेच संपून जाईल, तो उरणार नाही किंवा वायाला वगैरे जाणार नाही, म्हणून थोडासाच बनवतो. एक वाटी भरून, म्हणजे एक वाटी भरेल ना प्रसादासाठी, तेवढंच आम्ही बनवतो. नेहमी कधी पण जेव्हा बनवतो ना, तेव्हा बघा ही ते वाटी भरलेली आहे, ही एवढीच वाटी भरून आम्ही बनवतो आणि तो प्रसाद म्हणून सगळे घेतो. तरी ते बघा, प्रसाद म्हणून ऋतुजाने वाटीमध्ये प्रसाद माझ्याकडे काढून दिला. मी तो नैवेद्य ठेवत आहे. तर इथे आपल्याला नैवेद्य कसं ठेवायचं असतं, तुळशीपत्र तर ठेवायचं जसं नैवेद्यावरती, आणि पाणी फिरवायचं 3 वेळा आणि गायत्री मंत्र बोलायचा असतो. तर ते मी 3 वेळा पाणी फिरून गायत्री मंत्र नैवेद्य ठेवल्यानंतर आम्ही आरती करून घेतली स्वामींची. आणि त्यानंतर आम्हाला व्हिडिओ काही बनवताच आला नाही, त्यामुळे आम्ही व्हिडिओचं एंडसुद्धा केलेलं नाही. आणि मग आताही आम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवतो. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला वडापाव बनवायचे होते, तर मी इथे बटाटे लावले सकाळी कुकरला. त्यानंतर मग ऋतुजाने इथे बघा फोडणी करून घेतली आहे. जी आपली भाजीची फोडणी असेल ती फोडणी करून घेते ऋतुजा. तर ती फोडणी करून आपल्याला थंड करायची असते, तर म्हणूनसाठी तिने पहिली तिला सांगितलं तू फोडणी करून घे. तिने फोडणी करून घेतली. इथे बघा ती फोडणी करते. इथे ओवा टाकला आणि हे बघा धणे आहेत ना, हे धणे आम्ही असे खलबत्त्यामध्ये कुटून टाकलेले असते. तर इथे बघा वड्यांची तयारी मी करून घेतलेली आहे. बटाटे घेतलेत आणि ते जे आपण फ्राय केलेलं जे आहे ना, मिरची लसूण अद्रकचं जे वाटण, ते फ्राय करून मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. हे मी नंतर मिक्स करून घेते. पहिलं पीठ मिक्स करते, याच्यामध्ये मी ओवा टाकला आहे आणि आता आपल्याला थोडंसं सोडा टाकायचा आहे. सोडा टाकते आणि मीठ टाकून घेते. आणि हे पीठ आहे ना, मी असं व्यवस्थित बॅटर तयार करून घेते. बॅटर तयार करताना काय करायचं आहे आपल्याला, आधी थोडंसंच पाणी घालायचं आहे, एकदम जास्त पाणी घालायचं नाही. याला पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं पातळ घट्ट जे काही करायचं आहे ना ते करायचं.
पण ह्याच्या गुठळ्या सगळ्या मोडल्या पाहिजेत म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालून आधी थोडंच इथे बघा या पद्धतीने असं आधी मिक्स करायचं, असं घट्ट करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या आणि नंतर जेवढं पाहिजे ना घट्ट पातळ वगैरे कसं, म्हणजे नेहमीच आपण कशालाही पीठ भिजवताना म्हणजे चण्याचे पीठ कशालाही भिजवताना ना पहिलं असंच घट्ट करायचं, त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या अशा आणि नंतर जसं पाहिजे तसं आपण बॅटर तयार करायचं. तर मी याचं ना गुठळ्या अशा सगळ्या मोडून घेते. हे बघा आपलं बॅटर कसं तयार झाले, एकदम स्मूथ असं झाले. तर आता आपल्याला बघा थोडंसं घट्ट आहे ना, थोडंसं पाणी टाकते जेणेकरून थोडं पातळ पाहिजे ना आपल्याला. मस्त बॅटर तयार झाले बघा. आणि असं चांगलं फेटलं ना तर वडे चांगले बनतात आपले. तर ह्याला चांगलं फेटायचं असं. तर हे तयार झाले आपले बॅटर. मी हे साईडला ठेवते, आपण आता भाजी बनवू. तर हे बटाटे सोलून ठेवलेले मी आणि थंड पण झालेत, पण तरी एवढे थंड झालेले नाही आहेत. म्हणून तुम्ही जेव्हा बनवणार ना तेव्हा पूर्णपणे थंड करायचे बटाटे आणि मगच घ्यायचे. मग कसे ते वडे असे पाणी सोडत नाहीत. आता हे गरम गरम असले की वड्यांना असं पाणी सुटतं, जेणेकरून आपल्याला आता वडा बनवायला ना थोडंसं डिफिकल्ट होतं. तर हे बटाटे पूर्ण मी असे फोडून घेते, हातानेच फोडणार आहे. तर बटाटे माझे फोडून झालेत आणि इथे मी तेलसुद्धा ठेवलं आहे गरम करायला. आणि जे आपण हे वाटण तयार केलेलं ना ते टाकते. ते सुद्धा वाटण आपण काय करायचं, फ्राय करायचं आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतरच टाकायचं आहे. आता मी मीठ टाकते, त्याचबरोबर आपण कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे. खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि हे ना पूर्ण मी एकजीव करून घेते आता. तर आता ते भाजी मिक्स करून मी वडे तयार करायला घेतले. तर या पद्धतीचे मी वडे एवढे साईजचे करते. तर तेल तापलेलं आहे, वडे बनवते मी आता. तर एवढे सारे वडे बनवून घेतले तुम्ही बघा. आणि आता हे पीठ सुद्धा तयार झालेलं होतं आपलं. पिठामध्ये बुडवते आणि वडे बघायचं असतं. तर या सगळ्यांनी वडापाव खायला. आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे आम्ही काही चटणी वगैरे काही बनवली नाही आहे. तर इथे बघा आपले वडे पण झाले आणि मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत मस्त. तर आता बघा संध्याकाळ झालेली आहे, तर 4-4:30 वाजलेत. इथे पक्षी घेतलेले, लव बर्ड्स घेतलेले आहेत. तर त्यांचं थोडं आवाज येत होता म्हणून मी थोडं शूट केलं. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता बघा संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि ऋतूच्या बाहेर गेलेले, मी एकटीच आहे. आणि आता बघा इथे मी एकटी ठेवलेला आहे, चहा उकळतोय.
ब्लॅक टी आहे आपला दररोज नेहमीचाच आपण ब्लॅक टीच पितो. आणि बघा मी माझ्या एकटीसाठी मस्त छोट्या टोपामध्ये चहा ठेवलेला आहे. या सगळ्यांनी चहा प्यायला. तर इथे पक्ष्यांकडे पाहत पाहत मी चहा पित होती. एकटीच होती, मग अशीच बसलेली. मग पक्ष्यांसमोर जाऊन बसली आणि चहा पित बसली. तर 4:30 वाजून गेलेले होते. नंतर मग मी आपली संध्याकाळची कामं आपली चालू झालेली आहेत. जी बाहेर कपडे टाकलेली ती आतमध्ये घ्यायची. बाहेर काय पाऊस तर चालू नाही झाला, पण तरी पण बाहेर कपडे सुकवतच नाही आहेत, त्यामुळे परत ती आतमध्ये घ्यावी लागतात. मग आम्ही असं पावसाळ्यामध्ये स्टँड घेतलेलं आहे, त्या स्टँडवरच कपडे टाकतो आतमध्येच आणि हॉलमध्येच ठेवावे लागतात आम्हाला. तर मी ते सगळी कपडे अशी टाकून घेते. नंतर मला बाहेर पण जायचं होतं. मग काम आवरून झालं. ऋतुजा नव्हती तर मला सगळं आवरायला लागलं. मी काम आवरून झाल्यानंतर मग बाहेर जाणार होती, त्यामुळे मी ड्रेस वगैरे घालून घेतला होता. आणि बघा इथे स्टँड मी असं हॉलमध्येच ठेवते. तर आता सगळी कामं माझी आवरलेली आहे. आता मी बाहेर जाते. आणि तुम्हाला मी बोलली ऋतुजा बाहेर गेली आहे. तर ऋतुजा कुठं गेली आहे? तर ऋतुजाला मेहंदीची ऑर्डर भेटलेली आहे ना, तर ऋतुजा मेहंदी काढायला गेली. तर तिने तेवढं शूट केलेलं ते मी तुम्हाला दाखवते. ऋतुजाने काढलेली मेहंदी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.